झुक 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 गेन गाडी धुरांच्या रेषा हवेत ताड. झुक 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 गेन गाडी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी चालली आहे गावाला, माझ्या माहेरी. घरातून निघाली, रिक्षात बसली. त्या ट्रेनमध्ये कोयना एक्सप्रेस कल्याणला बसली मी. हा माझा भाऊ आहे आणि हे आमच्या समोरच्या सीटवर बसले होते आणि हे सगळे आमचे शेजारी. चला मग, पळती पळती झाडी चालू झाली. गावाला जायचं आता. चला 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 चला. हे आमच्या समोर बसले होते. ह्याचा मी व्लॉग करत होते तर हा लपत होता. शेवटी मी फोटो काढलाच त्याच्यासोबत. हे आले फेरीवाले. वेगळाच फील असतो ना असा. फेरीवाले येतात, काय खायचं, मज्जा येते ट्रेनमध्ये, आहे की नाही. आणि हा कुत्रा, ह्याला पण भूक लागली होती, मग ह्याला पण बिस्किटं दिली आम्ही. हा बाहेरचा व्ह्यू कसला भारी वाटत होता. सगळं किती हिरवळ हिरवळ हिरवळ. मुंबई सोडल्यानंतर असलं भारी फील होतं ना हिरवळ बघितल्यावर. आणि आम्ही पोचलो कराड स्टेशनला. मेकअप चेहऱ्यावर जाऊ नका, तेल लावले मी केसांना. आलो कराड कराड कराड. कराडला उतरलो. तिथे ट्रॅव्हल्स पकडली, वैभव लक्ष्मी. तिथून उतरलो कडेपुरात. आम्ही आलो कडेपूरमध्ये. हे बघ कडेपूरचं बस स्टॉप, डेपो. नंतर कट्टे अमृततुल्यमध्ये चहा घेतला आम्ही मस्तपैकी. असा कंटाळा आला तर दिवसभर प्रवासाचा. चहा घेतला बघा, त्याला पण गरमी होते. चहा घेतल्यावर जरा बरं वाटलं. तर परत चहा पिलो. मस्त होता चहा, माहिती आहे. चहा पिलो आणि नंतर परत टमटममध्ये बसलो. कडेपुरातनं टमटममध्ये बसलो. आणि नंतर आम्ही पोचलो हिंगणगावमध्ये माझ्या घरी. हा माझ्या भावाचा मुलगा स्वरूप, किती छान आहे ना, गोड. आणि ही माझी मम्मी आणि बाची प्रिशा, हिरोईन आमची. आणि रात्रीचं जेवण होतं हरभऱ्याची भाजी, मम्मीच्या हातची भाकरी आणि पापड. मम्मीच्या हातचं जेवणाची चवच भारी असते यार. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज.